अरे बापरे, आईच्या गावात. अर कापला कापला कापला. बस 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 बस. ओके 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 ओके. शिट. असे शब्द पिक्चर बघताना तुमच्या तोंडात हमकाच येणार आहेत. जेव्हा तुम्ही पुष्प बघायला लागाल ना, तेव्हा मी लिटरली ना असा असा बसलेलो. म्हणजे 3-3.5 तासाचा पिक्चर आहे हा, आणि 3-3.5 तासाच्या पिक्चर मध्ये असं बसणं म्हणजे हे क्रेडिट पूर्ण डायरेक्टर, ऍक्टर आणि स्टोरी लाईनला जातं पूर्णपणे. म्हणजे तुम्ही आहे ना, तुम्हाला शॉक लागणार आहे. तुम्हाला आहे ना लिटरली शॉक लागणार आहे. तुम्हाला कसं शॉक लागणार माहिती काय? नॉर्मल शॉक नाही, पूर्ण खांबच. आणि तुम्ही पहिला पार्ट बघितला असेल ना, पहिला पार्ट हा फक्त आगीची एक ठिणगी होती. आणि जो सेकंड पार्ट आहे ना, पूर्णच्या पूर्ण आग. म्हणजे जा, धूर पण नाही, फक्त जा आणि नुसती कापाकापी आणि नुसतं ऍक्शन, तडका पूर्ण. म्हणजे तुम्हाला आहे ना पूर्ण मेजवानी कसे असते पूर्ण. म्हणजे एक ताट आपल्याला वाढलेलं असतं, त्या ताटामध्ये आपल्याला सगळं श्रीखंड असतं, भाजी चपाती असते, ठेचा असतो, तो तिखट जास्त लागतो. तोच ह्या पिक्चर मध्ये जास्त आहे. म्हणजे ह्या पिक्चर मध्ये ठेचाचा भाग खूप जास्त आहे. मी म्हणेन की तुम्ही पुष्पा 1चं कम्पॅरिझन ह्या 2 मध्ये करू नका, कारण की पुष्पा 1 नॉर्मल होता. पुष्पा 2 हा त्यापेक्षा डबल टेबल वरती गेलेला आहे. जेव्हा तुम्ही पुष्पा 2 जेव्हा बघायला बसाल, म्हणजे तुम्हाला असं वाटेल की यार थोडस जरा बोर केलंय का? नाही 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 नाही, लगेच दुसरं ऍक्शन सीन. नाही नाही नाही, थोडंसं बोर केलं. नाही नाही नाही, लगेच दुसरं काहीतरी ट्विस्ट किंवा दुसरं काहीतरी अजून सिटी मार, टाई मार, असे स्लो मोशन्स. म्हणजे अल्लू अर्जुनचे स्लो मोशन्स असू दे किंवा सिटी मार, असे खूप सारे डायलॉग्स आहेत. आणि तुम्ही आहे ना प्रत्येक सीन म्हणजे स्टार्टिंग टू एंड पर्यंत फक्त पिक्चर एन्जॉय करणार. हा थोडासा बोर वाटतो पिक्चर, कारण की ना तो लेंथ आहे ना 3.5 तासाची, ती जाणवते पिक्चर बघताना. पण तुम्ही ऍज अ एंटरटेनमेंट पिक्चर बघताय आणि तुम्ही गाण्यामध्ये थिरकणारे, तुम्ही ऍक्शन मध्ये मजा घेणारे, तुम्ही ऍक्टिंग वाईज अल्लू अर्जुनची आणि बाकीच्या स्टारकास्टची पण ऍक्टिंग अनुभवणारे, तुम्हाला पैसा वसूल पिक्चर आहे. म्हणजे ह्या जी तिकीट आहे 250-300 रुपयेपर्यंत चालू आहे तिकीट, तरी पण तुम्ही 300 रुपये तुमचे वसूल होतील हा पिक्चर बघून. मी तर एवढा एक्साइटेड झालेलो जेव्हा पिक्चर बघा. मला तर आहे ना पिक्चर बघताना आहे ना, मला आजूबाजूचं काही दिसत नव्हतं, जेवढं पिक्चर दिसत होता. मला फक्त अल्लू अर्जुन दिसत होता अख्ख्या पिक्चर मध्ये. आणि तिचे ऍक्शन्स म्हणजे ब्रुटली ना, म्हणजे सर्टिफिकेट त्याला 18+ द्यायला पाहिजे होतं, पण नाही दिलं, कारण की खूप सारे सीन्स ब्रुटली आहेत ह्या पिक्चर मध्ये. फर्स्ट पार्ट मध्ये एवढे नव्हते, तेवढे सेकंड पार्ट मध्ये ब्रुटली ऍक्शन दाखवले ह्यामध्ये. काढायला गेलं ना, म्हणजे काय बोलणार आहे, समुद्रामध्ये फक्त एक तांबा काढल्याने काय फरक पडणार आहे? कारण पूर्ण समुद्र तुम्हाला बघायला भेटतोय, पूर्ण समुद्राचं पाणी तुम्हाला प्यायला भेटतं. तर तांब्याने तुम्हाला काही होणार नाही, काही फरक पडणार नाहीये तुम्हाला. मी तर म्हणेन की सगळ्या फॅमिली एंटरटेनमेंट पिक्चर जर ह्या वर्षीचा असेल तर आहे पुष्पा 2. सगळ्यांना घेऊन जाऊन बघा. आणि एंटरटेनमेंट फॅक्टर खूप जास्त आहे पुष्पा 2 मध्ये. आणि अजून एक गोष्ट की शेवटला जरा थांबा, कारण की पुष्पा 3 पण येतोय. पुष्पा 3 येतोय, काहीतरी नवीन कॅरेक्टर असणारे, नवीन काहीतरी असणारे, हे तुम्हाला पिक्चर संपल्या तर माहिती पडेल. मी जास्त अजून रिव्ह्यू काही करायला जात नाहीये, पण मी तुम्हाला सांगेन की तुम्ही हमखास पिक्चर बघा. फर्स्ट पार्ट मध्ये पुष्पा झुकलेलं नाहीये, सेकंड पार्ट मध्ये पुष्पा झुकणारच नाहीये. तर त्यामुळे तुम्ही हा पिक्चर बघा, एन्जॉय करा. तुम्ही तुमच्या फॅमिलीला घेऊन जाऊन बघा, फ्रेंड्सला घेऊन जाऊन बघा आणि फुल एन्जॉय करा पिक्चर. मी माझ्याकडून पिक्चरला देतोय 5 पैकी 4 स्टार्स. तर तुम्ही एन्जॉय करा आणि भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.